जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पहा, पहिला प्रश्न आहे। पहिला प्रश्न पहा, महाराष्ट्र पोलिसांनी विकसित केलेले AMBIS ही कशासाठी उपयोगात आणले जाईल? तर पहा, AMBISचा पूर्ण रूप काय होते? A म्हणजे ॲटोमोटेड, M म्हणजे मल्टी मॉडल आणि B म्हणजे बायोमेट्रिक आणि आयडेंटिफिकेशन, S म्हणजे सिस्टीम, याचे पूर्ण रूप होते। म्हणजे महाराष्ट्र पोलिसांनी विकसित केलेले AMBIS ही कशासाठी उपयोगात आणले जाईल? तर पहा, खालील काय ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा, व्हिडिओला पॉज करा। तर पहा, याचं उत्तर आहे डी, फिंगरप्रिंटद्वारे गुन्हेगारीचा मार्ग काढण्यासाठी। फिंगरप्रिंटद्वारे जे गुन्हेगारी असतात त्यांना शोधण्यासाठी AMBIS या उपकरणाचा किंवा याचा वापर केला जाईल। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले CCTV शहर कोणते आहे? तर पहा, खालील काय ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा। यामध्ये काय विचारलं तर महाराष्ट्रातील पहिले CCTV शहर कोणते आहे? तर कोणते आहे पहिले CCTV शहर? तर नागपूर। कोणते आहे? नागपूर हे महाराष्ट्रातील पहिले CCTV शहर आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमान्वये कोणते व्यक्ती गावातील गुन्हेगारी नियंत्रण व कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिसांना मदत करतात? तर पहा, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियमाद्वारे कोणते व्यक्ती आहे की गावातील गुन्हेगारी नियंत्रण व कायदा सुव्यवस्थेसाठी पोलिसांना मदत करतात? तर कोण आहे? तर पोलीस पाटील आहे। कोण आहे? पोलीस पाटील। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पहा, ग्रामीण भागात पोलीस चौकी उघडण्याची परवानगी कोणते अधिकारी देतात? तर पहा, खालील का ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा। तर पहा, ग्रामीण भागात पोलीस चौकी उघडण्याची परवानगी कोणते अधिकारी देतात? तर पहा, याचं उत्तर आहे बी, जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणजे DSP कोण देतात? जिल्हा पोलीस अधीक्षक हे ग्रामीण भागात पोलीस चौकी उघडण्याची परवानगी देतात। कोण देतात? तर जिल्हा पोलीस अधीक्षक। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न पहा, नॅशनल सिक्युरिटी गार्डची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर पहा, नॅशनल सिक्युरिटी गार्डची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर पहा, खालील का ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा। तर पहा, याचं उत्तर आहे बी, 16 ऑक्टोबर 1984ला। कधी? 16 ऑक्टोबरला नॅशनल सिक्युरिटी गार्डची स्थापना करण्यात आली, 16 ऑक्टोबर 1984ला। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, तृतीयपंथांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर पहा, तृतीयपंथांना विचारले, तर तृतीयपंथांना सरकारी नोकरीमध्ये आरक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर कोणते आहे? कर्नाटक। कोणते आहे? कर्नाटक हे पहिले राज्य आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, भारतात सर्वाधिक काळ राष्ट्रपती कोण होते? तर पहा, भारतात सर्वाधिक काळ राष्ट्रपती कोण होते? खालील का ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा। तर कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद। कोण होते? राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी मृत्यूदंडास क्षमादान करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर पहा, मृत्यूदंडात जे मृत्यूदंड देतो त्यांना क्षमादान करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला आहे? तर पहा, याचं उत्तर आहे राष्ट्रपती। खालीलपैकी कोणते व्यक्ती आहे? म्हणजे राष्ट्रपती आहे, मृत्यूदंडात समाधान करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर राष्ट्रपतींना आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्ती संबंधित भाग किंवा कलम कोणता आहे? तर पहा, भाग आणि कलम विचारले आहे घटना दुरुस्ती संबंधित। तर पहा, खालीलपैकी काय ऑप्शन दिले आहे, तर तुम्ही सोडून पहा, व्हिडिओला पॉज करा। तर भारतीय राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्ती संबंधित भाग कोणते आहे? तर घटना दुरुस्ती संबंधित कोणते भाग आहे? तर पहा, याचं उत्तर आहे भाग 20, भाग 20 आणि कलम 368। भारतीय राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्ती हे भाग 20 मध्ये दिले आहे। कोणत्या कलमानुसार होते? तर कलम 368 नुसार होते। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, कार्यकारी मंडळ न्यायमंडळापासून स्वतंत्रपणे कार्य करण्याची तरतूद कोणत्या कलमात नमूद केले? तर पहा, कार्यकारी मंडळापासून न्यायमंडळ वेगळे हे कोणत्या कलमामध्ये दिले आहे?
तर याच्यामध्ये काय म्हणता प्रश्न, कार्यकारी मंडळ न्यायमंडळापासून स्वतंत्रपणे कार्य करण्याची तरतूद कोणत्या कलमामध्ये दिली आहे? तर कोणत्या कलमामध्ये दिली आहे? तर कलम 50 मध्ये. कोणत्या कलमामध्ये दिली आहे? कलम 50 मध्ये दिली आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना कधी करण्यात आली? तर पहा, राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना कधी करण्यात आली? तर खालील का ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर पहा, याचं उत्तर आहे सी, 15 ऑगस्ट 1906ला. कधी? राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना कधी करण्यात आली? 15 ऑगस्ट 1906ला करण्यात आली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात पत्रकार दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर पहा, महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिन केव्हा साजरा केला जातो? तर कधी साजरा केला जातो? 6 जानेवारीला. कधी? 6 जानेवारीला. महाराष्ट्रात पत्रकार दिन केव्हा साजरा करतात? तर 6 जानेवारीला करतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, वारकरी चळवळीचा पाया महाराष्ट्रात मध्ये कोणी घातला? तर पहा, वारकरी चळवळीचा पाया महाराष्ट्रामध्ये कोणी घातला? तर पहा, खालील का ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा, व्हिडिओला पॉज करा. तर पहा, याचं उत्तर आहे संत ज्ञानेश्वर. कोणी? संत ज्ञानेश्वर महाराज यांनी वारकरी चळवळीचा पाया घातला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, अखिल भारतीय किसान सभेच्या दुसऱ्या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी कोण होते? तर पहा, अखिल भारतीय किसान सभेच्या दुसऱ्या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी कोण होते? पहा, खालील काय व्यक्तींचे नावं दिले आहे, व्हिडिओला पॉज करा, तुम्ही सोडून पहा. तर कोण होते? NG रंगा. कोण होते? दुसऱ्या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी NG रंगा होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कामगार हितवर्धन सभेचे संस्थापक कोण होते? तर पहा, कामगार हितवर्धन सभेच्या संस्थापक कोण होते? तर पहा, खालील का ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. कोण होते? तर कामगार हितवर्धन सभेचे संस्थापक कोण होते? तर भिवाजी नरे होते. कोण होते? भिवाजी नरे हे होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, द ग्रेट रिबेल. पहा, द ग्रेट रिबेलन या पुस्तकाचे लेखन कोण आहे? पहा, लेखक विचारलं, सॉरी लेखन नाही, लेखक. तर द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर पहा, खालील काय व्यक्तीचे नावं दिले आहे, तुम्ही सोडून पहा, व्हिडिओला पॉज करा. तर ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर अशोक मेहता आहे. कोण आहे? अशोक मेहता आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, बोरावारे कोणत्या प्रदेशात वाहतात? तर पहा, बोरावारे कोणत्या प्रदेशातून किंवा कोणत्या प्रदेशात वाहतात? तर पहा, खालील का ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. कुठून वाहतात? तर आपलं उत्तर आहे डी, एड्रियाटिक समुद्र. कुठून वाहतात? एड्रियाटिक समुद्रावरून वाहतात. बोरावारे कुठून वाहतात? तर एड्रियाटिक समुद्रावरून वाहतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पहा, महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? जिल्हा विचारला आहे. तर पहा, याचं उत्तर आहे चंद्रपूर. कुठे आहे? सर्वात मोठा कागद कारखाना चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, अजीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? तर पहा, अजीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? तर रात आंधळेपणा. कोणता रोग होतो? रात आंधळेपणा होतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर पहा, खालील का ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर लोहाची. कशाची? लोहाची आवश्यकता असते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, हृदयविकारचा झटका येऊ नये म्हणून कोणत्या औषध वापरतात? तर पहा, हृदयविकारचा झटका येऊ नये म्हणून कोणत्या औषध वापरतात? खालील का ऑप्शन दिला आहे, तुम्ही सोडून पहा. तर ॲस्पिरिन. काय वापरतात? ॲस्पिरिन वापरतात. हृदयविकारचा झटका येऊ नये म्हणून ॲस्पिरिन हे औषध वापरतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, सल्फर हे मूलद्रव्य कोणत्या संज्ञाने दर्शवले जाते? तर पहा, सल्फर हे मूलद्रव्य कोणत्या संज्ञाने दर्शवले जाते? खूप सोपा प्रश्न आहे. तर यस. कोणत्या? यस या संज्ञाने दर्शवले जाते. सल्फर हे मूलद्रव्य कोणत्या संज्ञाने दर्शवले जाते? तर यस या संज्ञाने दर्शवले जाते.
पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कॅल्शियम या मूलद्रव्याचा अनुक्रमांक खालीलपैकी किती आहे? अनुक्रमांक विचारले आहे. तर कॅल्शियम या मूलद्रव्याचा अनुक्रमांक खालीलपैकी किती आहे? तर पहा, खालील का ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर पहा, कॅल्शियम या मूलद्रव्याचा अनुक्रमांक किती आहे? तर 20 आहे. किती आहे? 20 आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कॉपर सल्फेटचे व्यावहारिक नाव काय आहे? तर पहा, कॉपर सल्फेटचे व्यावहारिक नाव विचारलं आहे. तर व्यावहारिक नाव काय आहे? तर पहा, याचं उत्तर आहे डी, ब्ल्यू विट्रॉल. कॉपर सल्फेटचे व्यावहारिक नाव काय आहे? तर ब्ल्यू विट्रॉल आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, बेंडूक या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा. तर पहा, बेंडूक या शब्दाचे तृतीयांत रूप काय आहे? खालील का ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर पहा, याचं उत्तर आहे बेंडकाने. बेंडूक या शब्दाचा तृतीयांत रूप काय आहे? तर बेंडकाने आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, पोटॅशियम हायड्रॉक्साईडचे रेणुसूत्र काय आहे? तर पहा, पोटॅशियम हायड्रॉक्साईडचे रेणुसूत्र काय आहे? खालील का ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर काय आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईडचे? तर KOH. काय आहे? KOH हे पोटॅशियम हायड्रॉक्साईडचे रेणुसूत्र आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, नगर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी सांगा. तर पहा, नगर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा म्हणत आहे. तर नगर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय येणार आहे? तर ग्राम येणार आहे. काय येणार आहे? नगरचा ग्राम. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, अर्जुन या नावाचे खालीलपैकी समानार्थी शब्द कोणते नाही? नाही म्हणत आहे. तर अर्जुन या नामाचे खालीलपैकी समानार्थी शब्द कोणते नाही? तर कोणते नाही आहे? तर पहा, भारत म्हणजे अर्जुन होते. धनंजय सुद्धा अर्जुन होते. फाल्गुन याचा अर्थ सुद्धा अर्जुन होते. फक्त धरणीधर हे आपलं उत्तर आहे. म्हणजे धरणीधर हे अर्जुन होणार नाही. धरणीधर म्हणजे गणपती. गणपतीचा समानार्थी शब्द धरणीधर होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, किल्ल्यांचा जुडका तसा नारळाचा काय होते? समुदर्शक शब्द आहे. पहा, किल्ल्यांचा जे समूह असतं त्याला जुडका असे म्हणतो. तर नारळाचा काय म्हणतात? तर नारळाचा ढीक म्हणतो आपण. काय म्हणतो? नारळाचा ढीक. म्हणजे आपलं उत्तर येणार ए. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द हा कानडी भाषेतील नाही? पहा, कानडी भाषेतील काही शब्द दिले आहे त्यापैकी नाही विचारले आहे. म्हणजे कानडी भाषेतून आलेले नाही आहे. तर पहा, खालील ऑप्शन दिले आहे. पहा, कानडी भाषेतून आलेले शब्द कोणते आणि नाही आहे, कोणते नाही आहे असे विचारले आहे. तर पहा, शेवटचा प्रश्न आहे. तर पहा, उडीद म्हणजे कानडी भाषेतून आले आहे. उडीद. बांबूसुद्धा कानडी भाषेतून आले आहे. पेशवा हे शब्द कानडी भाषेतून नाही. खोबरे हे कानडी भाषेतून आहे. म्हणजे आपलं उत्तर येणार आहे सी. म्हणजे खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून आले नाही आहे? तर पेशवा हा शब्द कानडी भाषेतून आले नाही. पेशवा हे फारशी भाषेतून आलेलं आहे. कशामधून? फारशी भाषेतून आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपले हे 30 प्रश्न होते. जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटले असेल तर आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.